एक मिनिट इज मास्टर. बघा सगळ्या संघाने आपण विनंती एक अनाउन्समेंट असणार आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 18 मिनिटं दिले जातील. 18 मिनिट्स. 18 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण गरजेचं आहे. जर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप या स्पर्धेत जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पालघर जिल्हा बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा खेळवली जाते आणि म्हणूनच सर्व क्रिकेट रसिक ज्यांना बॉक्स टाईप अंडरआर्म क्रिकेटशी प्रेम आहे त्या प्रत्येकाने मागच्या 2 दिवसात आपल्या प्रतिभेची जाणीव प्रेक्षकांना करून दिली आणि आता आपण उपांत्य फेरीचे अर्थात क्वार्टर फायनलचे सामने पाहतोय. जय हनुमान उनभाट वर्सेस जय जगनदेव आगवन मामिका स्टार. तर आगवन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जय हनुमान उनभाट संघ करणाऱ्या फलंदाजी. सर्व रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत आणि त्याचमुळे आपल्याकडून चांगल्या क्रिकेटची अपेक्षा आम्ही ठेवतोय. जसं मागच्या 2 दिवसात कुठलाच वाद न होता आपण आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन केलेलं आहे तसंच आज आपल्या वतीने प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळेल असा ठाम विश्वास आहे. तर संघ दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. जय जगनदेव आगवन मामिका स्टार, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी. प्रत्येक जण हा मानाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झालेला आहे. फक्त एकच संघ जिंकणार आहे. तो संघ कोणता त्याची आपण माहिती घेणार आहोत या पूर्ण रजनी सत्रामध्ये. परीक्षितजी ठाकूर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर मग एका धावेची पेनल्टी आहे. बघा या गोष्टी महत्वाच्या आहे आणि मला असं वाटतं एक बॉल काय हरवणार नाहीये, टाइमपास काय होणार नाहीये. तर मग पुरेसा कालावधी आहे 5 षटकांसाठी. 18 मिनिटाचा कालावधी पुरेसा आहे. 20 मिनिटाचा ना सॉरी 5 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी दिला गेलेला आहे. तर पूर्ण संघ रेडी झालेला आहे. जय जगनदेव आगवन मामिका स्टार. चला 2 फलंदाज पोहोचतील मैदानाच्या आतमध्ये. तर सुगुन फाउंडेशन जय जगनदेव आगवण संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल जो क्षेत्ररक्षण करणार आहे. ठीक. नक्कीच सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सन्मान आशिषजी पिल्लाई सरांचं आगमन झालं. वेलकम आशिष पिल्लाई सर. आपलं स्वागत असणार आहे. सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष पिल्लाई सर, वेलकम ओव्हर टू कॉम्बॉक्स. आता टॉम अँड जेरीला नेमकं काय कळत असेल या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधलं, पण त्यांना सुद्धा कुतूहल आहे, जिज्ञासा आहे, ऐकायचं आहे. मोबाईल गेम आता बंद करा. इतका चांगला वर्ल्ड कप तुम्ही पाहताय, मग या मैदानामध्ये या. ते टेरेसवर बसून मोबाईलमध्ये बघण्यात काहीच अर्थ नाही आहे. तर तुम्ही या सेवा आश्रमच्या ग्राउंडवर आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा मागच्या 2 दिवसांपासून पाहतोय आणि अंडरआर्म क्रिकेटला टेलिकास्ट करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण मनीष निजाई जर त्या ठिकाणी आहे स्क्रीनच्या मागे तर ती स्विचिंग व्यवस्थित होते आणि प्रेक्षकांपर्यंत अचूक अँगलने ती माहिती मिळते. आमचे सर्व कॅमेरामॅन्स यांचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं या निमित्तानं, कारण घर बसल्या प्रेक्षकाचा आनंद द्विगुणित होतोय तो विश नेटवर्कमुळे. तर दाखल होत आहेत 2 फलंदाज जय हनुमान उनभाटचे. आपल्या संघाचा धावफलक चांगला करण्यासाठी, सुरुवात चांगली देण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं तुम्हाला या सेवा आश्रम शाळेच्या ग्राउंडवर पाहायला मिळत आहेत. सातत्यानं गेल्या 25 वर्षांपासून आपण ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाहतोय. म्हणजेच विचार करा, ही परंपरा आहे आणि ती परंपराच निभावताना आपण 25व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि पुन्हा एकदा तोच प्रतिसाद जसा मला माहिती मिळाली, विशालजी घरत यांनी ती माहिती मला दिली की जसा फॉर्म पडतो या स्पर्धेचा अर्ध्या तासामध्ये एंट्रीज 1 मिनिटामध्ये म्हणजे तुम्हाला रिप्लायज येतात. हे प्रेम आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं. बोईसर पालघर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षभरात 30 स्पर्धा होतात आणि प्रत्येक स्पर्धेला क्रीडा रसिक आणि खेळाडू तितकाच चांगला प्रतिसाद देताना पाहायला मिळालेले आहेत. तर त्याचमुळे हे क्रिकेट सुरू ठेवण्यासाठी, हे क्रिकेट भविष्यात सुद्धा आणखीन जास्त ग्लॅमरस बनवण्यासाठी आयोजक सुद्धा मेहनत घेत आहेत.
त्या आयोजकांचं देखील कौतुक व्हायला हवं. आशिष आणि स्वयं हे दोन फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत. हार्दिक चला टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. होते सुरुवात उपांत्य फेरीची. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण करतो या महत्त्वपूर्ण सामन्याची सुरुवात. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट करतो बॉलर हार्दिक. पहिलाच बॉल बॅकफुटला बॅलन्स करून खेळलाय. क्षेत्ररक्षक होते, दोन क्षेत्ररक्षकांना भेटून बॉल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. वॉट अ स्टार्ट. आशिषचा सुरुवात आवश्यक होती. वर क्षेत्ररक्षकांची झोप उडवण्याचं काम फलंदाज आशिषने केलंय. चौकार आलेला आहे उनबाट संघासाठी. फुल लेंथ बॉल होता, हलक्या त्या बॉल प्लेस केला. मागच्या बॉलवर चौकार आल्यानंतर आता घाई करण्याची गरज नाहीये हेच मनात ठेवलं होतं. प्री डिसाइडेड स्ट्रोक खेळला होता फलंदाज आशिषने. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. जय हनुमान उनबाट या संघाची 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि त्याचमुळे या 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये पाहूया या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये धावफलक कुठे जाऊन पोहोचतोय. दरम्यान वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक्स्ट्रा रन ऍड होते. धावसंख्या पोहोचते 6 वर. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत स्वयं. पंचांच्या उजवीकडून नेहमीच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये राऊंड विकेटनं गोलंदाजी करणं गोलंदाज पसंत करतात. हलक्या बॉलला खेळलेल्या डिक्लेरेशन झोनमध्ये राईट. ही 1 धाव मिळते पण स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेशन तुम्ही करू शकता. वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. हे देखील एक वेगळंच विश्व आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं आणि त्या विश्वाचा आपण सदस्य झालोय. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरचे सूर घेऊन बॉल अडवण्याचे प्रयत्न पडले कमी आणि मिळते 4 धावांच्या चौकार. पण विदाउट लॉस गोलंदाजाचं दडपण वाढलेलं आहे. पण दडपण बाजूला करण्याचं एकच साधन आहे विकेट. फुलटॉस होता, जास्त काय एफर्ट्स नाही लावले. बॉलला ढकलले फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल ती एकच धाव. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1 धावेच्या मदतीनं 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावंच लागतं. प्रत्येक बॉल काय सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा नाहीये. तर तुम्हाला जितका वेळ खेळपट्टीवर थांबता येईल तितका तुम्ही संघाचा फायदा करू शकता. डेड बॉल आहे. बॉल आता तो निसटलाय. दरम्यान बॉल डिलिव्हर्ड झाला आतापर्यंत या षटकातले 5. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. लक्षात घ्या 20 मिनिटं 5 षटकं. ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. इम्पॅक्ट प्लेअर पहिल्यांदाच मला ऐकायला मिळते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा इम्पॅक्ट प्लेअरचा रूल ऍप्लिकेबल आहे. लाईन बॉलला ढकललाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फक्त मिळते एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली जय हनुमान उनबाट या संघाची एकही विकेट न गमावता 13 धावा. 13 धावा एकही विकेट न गमावता. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. हॅलो. फलंदाज बाद झाले ते म्हणजे स्वयं. फक्त 2 धावांचं योगदान त्यांना देता आलं जय हनुमान उनबाट या संघासाठी. आणि त्यांना रिप्लेस करताना कुशल स्ट्रायकर्सला पाहायला मिळत आहेत. आणि प्रिन्सला पहिल्याच बॉलवर तर यश मिळालेलं आहे पण तो रन आउट आहे. पण जे महत्त्वाचं होतं
ओ शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करताना बॉलला ग्लाइड करून पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला, मिळते ती एक धाव. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. या षटकामध्ये धावसंख्येचा वेग कमी करण्यासाठी गोलंदाज प्रिन्स यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे आणि पहिल्या 2 बॉलवर त्यांनी आपल्या कामगिरीचे छाप सोडले सुद्धा. राऊंड विकेट. आणखीन एक इम्प्रेसिव्ह स्ट्रोक खेळलेला आहे फलंदाज आशिषने. 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये कुठल्या चेंडूला तोडायचं आणि कुठल्या चेंडूला सोडायचं आहे याचं भान फलंदाजाकडे असलं पाहिजे आणि आशिषकडे ते भान आहे, तो एक्सपिरियन्स आहे, ती प्रतिभा आहे. धावसंख्या 15. ओ टॅप केलंय बॅकफुटला बॅलन्स करून. या गोलंदाजाला ओळखताना या गोलंदाजाच्या विरोधात जास्त धावा मिळणार नाही, फक्त आपल्याला या षटकाला व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहे. तीच भूमिका आतापर्यंत दोन्ही फलंदाजांची राहिलेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 16 वर. 4 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकाला संपलाय. पुढचा बॉल. राऊंड विकेट. यावेळेस किती वेळापर्यंत तुम्ही आशिषला थांबवणार? तो तर मात्र चौकार ठोकणार. येतो या दुसऱ्या षटकाला पहिला चौकार. एक बॉल बाकी आहे तुमचा. टायमर चालू आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. पंचांकडे टायमर सेट करून दिलेला आहे, त्याचमुळे त्याकडे सुद्धा लक्ष घाला. आम्ही समालोचक सुद्धा एका रनची पेनल्टी आम्ही अधूनमधून तुम्हाला ती माहिती देत जाऊ की तुम्ही किती वेळ घेतलेला. 3 षटकानंतर तुम्हाला माहिती मिळेलच. पण पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं काय घडते. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 20 या आकड्यावर. 11 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 20. पुढचा बॉल. राऊंड विकेटनं प्रिन्स रिव्हर्स स्वीप खेळले. शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट केले. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान उनभाटची 21 धावा, 1 फलंदाज बाद. 21 लॉस ऑफ 1. कुशाल मोरे, जे बोईसर पालघर ची टीम जी बनली होती त्या टुर्नामेंटमध्ये कॅप्टन्सी कुशल यांनी निभावली होती, ते तुम्हाला नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील. आशिष यांनी देखील आपल्या कार्याचा गौरव केलेला आहे गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये आणि आता या स्पर्धेत सुद्धा त्यांच्या वतीनं चांगलाच खेळ दिसून येतो. बॉलिंग ट्रॅकवर मंगेश तिसऱ्या षटकासाठी. फुलटॉस ड्राईव्ह केलं मंगेशचं. इम्प्रेसिव्ह क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रत्येक कार्याचा गौरव झालाच पाहिजे, मग ती फलंदाजी असू द्या, ती गोलंदाजी असू द्या, ते क्षेत्ररक्षण असू द्या, ते यष्टीरक्षण असू द्या. परफेक्ट फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये मंगेशची मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. 22 जिंकायचंय दोन्ही संघांना. ते स्वप्न पाहून दोन्ही संघातले खेळाडू तुम्हाला या मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी कटिबद्ध राहिला उनबाडचा संघ, पण कमीत कमी धावा रोखण्यासाठी तयार आहे तो म्हणजेच सगुण फाउंडेशन वनचा संघ. बॉलला खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळते ती एक धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 23 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आशिषसाठी. पुढ्यात ठेवलेला बॉल बाहेर काढलाय, पण बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून गेलाय. एक्स्ट्रा रन मिळते. तुमच्या फिरकीवर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागेल. एकदा वाढते आणि आता नियंत्रण होतं. बॉलला ढकललंय मिड विकेटला. थ्रो नॉन स्ट्राईक असेंडला, पण वाऱ्याच्या वेगानं दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलेले आहेत. एक धाव वाढते. धावसंख्या 25. बॉल कुठून वळाला लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. एक्स्ट्रा रन ऍड होते. व्हाईट बॉलची एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 26 या आकड्यावर. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगल्या वेगानं तो खेळ चालू आहे. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवण्यासाठी फलंदाजांनी मेहनत घेतली सुद्धा. थोड्या वेळासाठी स्वयं मैदानात थांबला होता, पण त्याने तितका फायदा नाही केला. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पूर्ण शरीर झोकलं होतं बॉल अडवण्यासाठी. मिळते ती एक धाव. आतापर्यंत चेंडू हाताळले त्या षटकातले एकंदरीत 4 धावसंख्या पोहोचते 27. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मंगेचं षटक चांगलं राहिलंय. बॉलला खेळलंय. प्लेस करत असताना स्क्वेअर लेगला. प्रत्येक झोन मध्ये खेळण्याचे जे स्ट्रोक्स आहेत ते स्ट्रोक फलंदाज आशिष यांच्याकडे आहे. मेरिटवर खेळण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याचमुळे आतापर्यंत कुठलाच रिस्की स्ट्रोक त्यांनी नाही खेळला. 6 षटकांचं गांभीर्य त्याला माहिती आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं. थ्रो
एकाच ऍक्शन मध्ये स्ट्रायकर सणला झाला, पण सूर घेऊन आशिष आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या प्रथम फलंदाजी करता जय हनुमान उनबाटची 29 धावा, एक फलंदाज बाद. 29 लॉस ऑफ 1. घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक, चेक टाइम आउट. चेक नक्कीच स्ट्रीट टाइम आउट झालं. मी विनंती करेल उर्वी 11 साहित्य बिरवाडी आणि K6 टफ जय बजरंग DNCC दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यायचं. आपण टी शर्ट देणार आहोत. चला बिरवाडी संघ लगेच या, पुणे संघाने यायचं इकडे. तसंच K6 टर्फ जय बजरंग DNCC आपण जेव्हा ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत स्ट्रेचिंग टाइम आउट तेव्हाच आपण टी शर्ट देणार आहोत. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे गरजेचं आहे, पण सगळ्या खेळाडूंनी इकडे असणं गरजेचं आहे. हे दक्षता घ्या. हां, बिरवाडी संघ सर लगेच यायचं आणि DNC संघ जास्त वेळ घेऊ नका. आकाश जयस्वाल मेहुल आइए. मेहुल यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट वितरित करणार आहोत प्रत्येक संघाला. आपण पाहू शकाल आम्हाला स्पॉन्सर केले गेले ते म्हणजेच जाफर रफीक शेख आणि साजिल शेख त्यांची सुपर त्यांची नावं टी शर्ट पण देतोय. कृतेश यायचं आहे. कृतेश घरात आपण पाहू शकाल बिरवाडी वंडर बॉय यांना आपण टी शर्ट देतोय. ऑनगोईंग मॅच कडे बोलणार आहोत मनीष जी पाटील साहेबांकडे. वो टू कम बॉक्स. धन्यवाद युसुफ सर. बघा संधी होती आणि त्यावर जेव्हा काम नाही झालं तर फ्रस्ट्रेशन फलंदाजाच्या देहबोलीवर दिसते. पहिला बॉल या षटकातला डॉट प्रिन्स पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. प्ले स्केल हलक्या हाताने ग्लान्स करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॅकवर्ड स्क्वेअरला तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. स्ट्राईक जास्तीत जास्त आशिषकडे कशी देता येईल तोच प्रयत्न कुशलचा आहे, कारण त्याच्याकडून प्रॉफिटेबल स्ट्रोक्स आतापर्यंत संघाला मिळालेत. धावसंख्या पोहोचते 30. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4थं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा प्रिन्स. बॉल नेमका कुठून गेलाय, बॉडीला ब्रश झालाय आणि त्याचमुळे बॉल लो राहिलाय, बॉडीला ब्रश झालाय. डॉट बॉल साठी सुद्धा तुम्हाला टाळ्या ऐकायला मिळते आहेत. हे आहे अंडरआर्म बॉक्स टाईप क्रिकेट. पुन्हा एकदा प्रिन्स राऊंड विकेटनं आशिषसाठी. धावसंख्या थांबले आणि आता एकच धाव मिळू शकेल, त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एकदा वडून धावसंख्या पोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. थोडी चर्चा 2 फलंदाजांच्या दरम्यान होते, जे खूप आवश्यक आहे, कारण चौकार मागच्या षटकात नाही आला. चौकार आतापर्यंत या पहिल्या 4 बॉलमध्ये नाही आला. 4थं षटक चांगलं राहिलंय. टॅप केलंय बॉलला आहेत कव्हर्सला क्षेत्ररक्षक, तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. मागचा चौकार जो आला होता दुसऱ्या षटकाच्या 5व्या बॉलवर आला होता, त्यानंतर मग चौकार कुठेतरी लांब राहिलेला आहे स्कोर कार्ड पासून. धावसंख्या आहे 32. टॅप केलंय कव्हर्सला, पुन्हा क्षेत्ररक्षक बिझी होतोय. शेवटचा बॉल सुद्धा गोलंदाजांच्या पक्षात सर एक मिनिट थांबवतोय. चला आपण टी शर्ट लगेच देणार. कृतेश घरात या. आकाश जयस्वाल मेहुल यांच्या शुभ हस्ते हार्दिक आपण आमच्यापैकी व्यासपीठ घ्यायचं आहे. मनीष निजाई आपण टी शर्ट देतोय. पाहू शकाल जाफर रफीक शेख यांच्या कडून आम्हाला स्पॉन्सर केले टी शर्ट्स. उर्वी 11 साहित्य बिरवडे संघाचा राहुल नाना आपण हे सुद्धा यायचं आहे. त्यानंतर सार्थक घरत सार्थक घरक असतील. त्यानंतर निकुंज राऊत, नमित घरात आलाय परत. चला ऑन गोइंग मॅच कडे बोलणार आहोत आपण. ओव्हर टू कॉम बॉक्स. K6 टर्फ जय बजरंग DNCC आखिरी ऑफिशियल कॉल. आपको तुरंत टी शर्ट्स के लिए आना है और इनिंग ब्रेक में टॉस करना अनिवार्य रहेगा. K6 टर्फ जय बजरंग DNCC. ओवर टू कॉम बॉक्स. हॅलो. पुन्हा एकदा फुलटॉ स्वीप केलाय. जरी झाला उशीर पण त्या ठिकाणी मिळते फक्त एकच धाव. एक लक्ष्मण रेषा आहे
त्या पलीकडे तुम्हाला खेळायचं आहे, या अलीकडे खेळला तर मग तुम्हाला फक्त एकच धाव मिळेल. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातला मंगेश. हो, यावेळी हलक्या त्याने बॉलला फक्त ढकललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वेळेवर पोहोचतायत. आता परत चांगला खेळ चालू आहे. सगुन फाउंडेशन जगनदेव आगवण या संघाचा गोलंदाजांची पूर्णपणे पकड मजबूत आहे या डावावर. 2 गोलंदाज मंगेश आणि प्रिन्स जबाबदारी स्वीकारतायत. पण फुलटॉस आणि क्षेत्ररक्षण सुद्धा वरच्या दर्जाचं पाहायला मिळतंय. एफर्ट्स 100% लावले जात आहेत आणि म्हणूनच गोलंदाजांना तो कॉन्फिडन्स मिळतोय. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या षटकातला स्कोर झालेला आहे 36 धावा. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये 100% कमिटमेंट टुवर्ड्स युअर टीम ते पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. हिम्मतच्या त्या क्षेत्ररक्षणाला किंमत मिळालेली आहे त्याच्या मेहनतीची आणि म्हणूनच आता हिम्मत त्या जागेला आपल्या नावावर करतो असं आपण म्हणू शकतोय. फुल लेन ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं, पण 2 फलंदाज एकाच एंडला म्हणजेच एकाला परतावं लागेल. पूर्णपणे आता घसरगुंडी चालू झालेली आहे जय हनुमान उनबाड या संघाची. धावसंख्या आहे 36. 5 षटकांचा खेळ संपला. चिक नक्कीच पाहू शकाल उर्वी 11 साऊंड सिस्टमचे आणि अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. रोहितजी पाटील आपण यायचं रोहितजी पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, ज्यांच्या नावाखाली साहित्य बिरवाडी हा संघ खेळतो. उर्वी 11 साहित्य बिरवाडीचे प्रोपायटर आहेत, त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय आणि उर्वी 11 डीजीचे प्रोपायटर आहेत. रोहितजी पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं ओव्हर टू कॉम्बॉक्स. परंतु एक विनंती अजून असेल, के स्टफ जय बजरंग डीएनसीसी टीम देखिए लगातार आपको कॉल कर रहे हैं, आपको आना होगा. इनिंग ब्रेक में टॉस करना अनिवार्य है, ध्यान में रखने का. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. अजून एक अनुस्पर सर बघा 2 षटकांमध्ये चेंडू जर बाहेर गेला तर नवीन चेंडू दिला जाईल, हे आपण लक्षात घ्यायचे सर. लक्षात असो सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स युसुफ सर मागच्या 3 दिवसांपासून त्या माहिती तुम्हाला देत आलेल्या आहेत. त्याचनुसार क्रिकेट खेळायचं. आज काही नवीन रूल्स आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आहे, 6 षटकांचं क्रिकेट आहे, टाइम लिमिट आहे. त्या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला पहिल्याच वेळी दिली जाईल जेव्हा तुम्ही टॉस करायला येता. हिम्मत शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत वैभव आणि डाव्या यष्ट्यांना फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 37. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. हिम्मत अजूनही ती लय सापडली नाहीये, अजूनही ती लाईन सापडली नाहीये. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात अजूनही अधिकृतरित्या झाली नाहीये. जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा करायच्या जय हनुमान उनबाट संघाला. स्कोर झालेला आहे 38. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 50च्या अलीकडे 50च्या पलीकडे हेच कॅल्क्युलेशन दोन्ही संघांच्या मनात चाललंय. फुल लेन बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. आतापर्यंत USP जो असेल सुगन फाउंडेशन जय जगनदेव आगणवन या संघाचा क्षेत्ररक्षण. परफेक्ट फिल्डिंग आतापर्यंत राहिलेली आहे. सुरुवातीला काही चुका झाल्या, सुरुवातीच्या षटकांमध्ये चौकार पाहायला मिळाले आणि ते सुद्धा फक्त आशिषच्या वतीनं. इतर फलंदाजांना ते काय जमलं नाही, पण आम्ही जमून घेईन जरी झाला उशीर. आमचे फटके असतात पद्धतशीर. चौकार. भाई हमारे मंच पर आइए प्लीज. रहीम पठान सर आप भी हमारे मंच पर आकर विराजमान होइए. कुठे भाई आपका वेलकम होगा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 षटकं वाट पाहावी लागली या चौकारासाठी. तो चौकार आलेला आहे भावेशच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते आता 43. फुल लेन दाखवला दम, मिळवला 4 धावा मॅक्सिमम. लगातार दुसरा ठोकलाय. चौकार. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय बॅटर भावेश. तुमचा क्रमांक तुमची प्रतिभा ठरवत नाही. तुमच्याकडे ती प्रतिभा असतेच, ती तुम्हाला योग्य त्या वेळी दाखवावी लागते आणि तीच प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये भावेशशी पाहायला मिळते, जे 6व्या क्रमांकावर आले आहेत आणि लगातार 2 चौकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाले आहेत आणि उनबाड संघाचा धावफलक आता पुढे सरकतोय. 47 धावा 47. अजूनही 5 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ बाकी, माफ करा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 वाईट, सिंगल, 2 चौकार असं या षटकाचं अनालिसिस. बॅटची आउटसाइड एज. विकेट कीपर थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले. 1 धाव कंप्लीट तर झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होत आहे. 1 धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या पद्धतीनं. 48. आखिरी ऑफिशियल कॉल है, लगातार कॉल किया जा रहा है. 3 ओवर से कॉल कर रहे हैं हम. टी शर्ट के लिए तुरंत आना है. टी शर्ट के तुरंत आना है. अगर इनिंग ब्रेक पे आपका टी शर्ट के लिए नहीं आए तो फाइनलाइज किया जाएगा. पहले मैच हम अनाउंसमेंट कर रहे हैं, तुरंत आना है सभी टीम, ऑल ओवर प्लेयर्स.
ओव्हर टू कॉम बॉक्स. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. पाहूया या 2 बॉलवर नेमकं अधिराज्य कोणाचं आहे. संपर्क बॅटचा हलकासा झालाय. बॉल विकेट किपरच्या दिशेनं गेलाय. दरम्यान वेगानं ती एकदा पूर्ण केली, जे खूप महत्वाचं आहे. या षटकात डॉट बॉल येता कामा नये ती काळजी दोन्ही फलंदाज घेत आहेत. एकदा वाढते आणि अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते आता 49 वर. 50ला 1 कमी. आणि बाकी आहे या डावातला शेवटचा बॉल. तो मॅजिकल फिगर जो आहे तो अचीव केला जाईल का या शेवटच्या बॉलवर. जागा बनवून खेळल्यात मिळवला क्षेत्ररक्षक आणि येस 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत जय हनुमान उनबाट या संघाच्या. आणि पहिला डाव संपलेला आहे. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष 36 बॉल्स मध्ये. सगुन फाउंडेशन जय जगनदेव आगमन या संघाला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये होईल टॉस पुढच्या 2 संघांदरम्यान. एक घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आपण पाहतायत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 25 वर्षांची या क्रिकेट स्पर्धेची परंपरा. धन्यवाद मनीष सर. आपण टी शर्ट वितरित करणार आहोत संघाचा. केसी स्टर्फ अमन चौहान तुरंत आई चलिए. मी विनंती करेल टी शर्ट दिले जातील केसी स्टर्फ DNCC या संघाला. विनंती करेल रहीम पठाण आपण यायचं आहे. रहीम भाई आइए, कुठे भाई आइए प्लीज. एकविरा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगले फॅब्रिक्स आणि खूप चांगले डिझाईन्स आपण पाहतोय प्रत्येक वर्षी आम्हाला देत आहेत. आणि अमन चव्हाण आइए. प्रथमतः आपण त्यांना टी शर्ट देणार. आमचे स्पॉन्सर आहे. टी शर्टसाठी जर पाहिलं गेलं तर जायरा शेख यांच्याकडून टी शर्ट दिले गेले. तदनंतर सचिन यादव, हाँ सचिन बाबू. चलिए सोनू आइए तुरंत. एक प्लेयर तुरंत आइए. चंदन रहीम भाई बटन इनकी तरफ से स्पॉन्सर टी शर्ट्स हैं. हर साल हमारे साथ सपोर्ट में रहते हैं. हर साल कुछ ना कुछ इनकी तरफ गिफ्ट रहते हैं और टीम के साथ बने रहते हैं. चलिए प्लेयर्स एक एक करके आइए तुरंत. और इनिंग में टॉस किया जाएगा. चलिए दोन्ही कॅप्टन टॉस केली पाहिजे प्लीज. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं लगेच. एका बाजूला ओरबी 11 साहित्य बिरवाडी, दुसऱ्या बाजूला लगेचच K6 टर्फ. हाँ देखिए एकवीरा स्पोर्ट्स की तरफ से हमें खूबसूरत टी शर्ट प्रोवाइड किए गए हैं. बेहतरीन फैब्रिक, बेहतरीन कलर्स, बेहतरीन डिजाइन्स. और दोन्ही कॅप्टन टॉस केला. चलिए सार्थक लगेच टॉस साठी यायचं आहे. सार्थक घरात लगेच टॉस साठी या. ओरबी 11 साहित्य बिरवाडी लगेच टॉस साठी यायचं. चला प्लीज. आणि एका बाजूला K6 टर्फ DNCC. चला लगेच टॉस साठी यायचं. चला आपण टॉस साठी वळणार आहोत. चला ओरबी 11 साहित्य बिरवाड़ी और K6 टर्फ जय बजरंग DNCC दोनों टॉस के लिए आ जाइए. रहीम पठान के हाथों से टॉस किया जाएगा. रहीम पठान आइए कुटा भाई. इनके हाथ से हम टॉस करेंगे अगली क्वार्टर फाइनल का मैच का, जहां पर एक बिग बैटल नजर आएगा. एक तरफ K6 टर्फ जय बजरंग DNCC, दूसरी तरफ टीम नजर आएगी ओरबी 11 साहित्य बिरवाड़ी. चॉइस कॉल पहले हम दे रहे हैं और मैच शुरू हो रहा है. अगर टॉस भी जरूरी है इसीलिए मैं अनाउंसमेंट कर रहा हूँ. अगर अगली मैच के लिए जो भी टीम इनिंग ब्रेक में टॉस के लिए नहीं आएगी तो उसे हम पैनलाइज करेंगे सीधा सीधा, क्योंकि मैच शुरू होने के पहले टॉस होना जरूरी है. यह आखिरी ऑफिशियल कॉल रहेगा. इसके बाद सभी टीमें ध्यान में रखें, जितने भी मैचेस हैं 3 ओवर में जब ड्रिंक्स ब्रेक और टी शर्ट वहां पर आपको लेने आना है. दोनों टीमों को इनिंग ब्रेक में टॉस करना अनिवार्य रहेगा, ये ध्यान में रखना होगा. और कुठ्या भाई लगेच आपण चॉइस कॉल देणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही आहोत. और DNCC टीम का कॉल रहेगा. पल्ली या फिर PCC. पल्ली 50 कॉल किया गया और PCC 25 यहाँ पर आता है. बहुत बहुत शुक्रिया. बैठिए ना जास्त वेळ घेणार नाही आहोत. टॉस जिंकला निर्णय का असणार आहे. आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग सुपर 8 एकूण जिंकला तर टॉप 4 असतील तर हा सामना किती महत्त्वपूर्ण आहे. बघा आपल्याला चॅम्पियन साठी 3 सामने खेळायला लागतील. प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा आहे. आपण सामना वाईज आपण हिशोब करूया. टॉस जीते तो क्या लेते हैं. हम बैटिंग ही करते. मन के मुताबिक आपको डिसीजन मिला है. हाँ हाँ, मन के मुताबिक डिसीजन मिला.
कल के मैचेस बढ़िया हुए थे, ये मैच भी काफी बेहतरीन रहेगा, अच्छा बैटल देखने को मिलेगा। हाँ, दोनों टीम एक दूसरे को बहुत अच्छे से जानती है और दोनों टीम अच्छा खेलती है और दोनों टीम का मैच भी देखने में मजा आएगा सबको। बेस्ट ऑफ लक अमन एंड रोहन। टॉस हो चुका है, उर्विलन साइक विरुद्ध टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया। फिलहाल हमारे बीच जबीर खान इनके वालिद साहब जमाल चाचा खान का आगमन तो वेलकम। जमाल चाचा आपको हम इस्तेमाल करेंगे, हमारे मंच पर आपको आकर तशरीफ रखना है। ओवर टू कॉम्बॉक्स। जबीर भाई म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि ते आपण ते कित्येक वर्षांपासून ऐकतोय आणि त्यांचेच वडील व्यासपीठावर पाहायला मिळतात, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. टार्गेट 51 धावांचं आहे, त्याचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगलीच झाली असं म्हणू शकतोय. जगदीश आणि विकास हे दोन फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील, पण गोलंदाजांचं वर्चस्व असलंच पाहिजे. मी कित्येक वेळा बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे, गोलंदाज वरचढ राहतात, फलंदाज थोडेसे दुय्यम असतात. त्याच वेळेला पाहूया या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहतंय का, कारण असंही सहजासहजी उनबाट संघ काय माघार घेणारा नाहीये. जर तुम्ही क्वार्टर फायनल्समध्ये आलेला आहात तर तुम्ही ते लक्षात घ्यायला हवं की तुम्ही कोणती स्पर्धा खेळताय आणि तुम्ही कोणत्या स्टेजवर आहात. फक्त 2 पावलं तुम्ही दूर आहात अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आणि म्हणूनच आता एक एक पाऊल हे अचूक पायरीवर पडलं पाहिजे. कुशल बॉलिंग ट्रॅकवर फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफला क्षेत्र, क्या बात आहे, घेतलंय मनावर भावेशने. पहिलं षटक संपते, 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते 8 वर. जिंकण्यासाठी 43, बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 43 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, संघर्ष करायचाच आहे, कारण स्वस्त बसून क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. मेहनत घेतल्याशिवाय क्रिकेटची स्पर्धा जिंकता येत नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ही स्पर्धा जिंकताय तर मग तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल की जितकी ताकद आहे तितकी ताकद ते पणाला लावावी लागणार आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून अपेक्षित आहे. पहिल्या षटकात गोलंदाजाने चांगलं काम केलंय, खर्च तितका केला नाहीये, पण विकेटचा शोध सुद्धा घेतला नाहीये. पण असो, दोन्ही संघांकडून या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात या सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मनीष कॅप्टन आहेत आणि मनीषचं स्वागत पहिल्याच बॉलवर चौकारानं केलंय. बॉल स्क्वेअर सीमारेषा पार, चौकार. एक्साइटमेंट लेवल आता हाय झालेले आहे. पहिला सामना क्वार्टर फायनलला सुरू आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये प्रत्येक क्षण हा अनुभवण्यासाठी प्रेक्षक या सेवा आश्रम शाळेच्या क्रीडांगणावर पोहोचलेले आहेत, मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढणार आहे. धावसंख्या आहे 12. प्लेसमेंट चांगली आहे, मिड विकेट क्षेत्ररक्षक
ओ डॉट बॉल आला होता पण विकेट किपर मनीष नाही व्यवस्थित बॉल गॅदर करू शकला. बाईची एक धाव मिळते, एक धाव वाचवायची आहे खरं तर उन्माट संघाला, कारण आगमन संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. स्कोर झालेला आहे 21 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 30ची गरज आहे. पहिला बॉल संपलाय या तिसऱ्या षटकातला. बॅकफुट लागावरून जाऊन बॉलला लेट खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटला एक धाव कव्हर केली जाते. कॅल्क्युलेशन जसा मी हा शब्द पहिल्या डावात उल्लेखित केला तसाच या डावात सुद्धा मी बोलेन, कारण आता ते कॅल्क्युलेशन दोन्ही संघाच्या मनात आहेत. एका संघाला धावा वाचवायच्या आहेत आणि एका संघाला धावा बनवायच्या आहेत. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमरच्या पलीकडे एक धाव मिळते, एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते एकच्या मदतीने 23 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28 धावांची. बॉल शिल्लक आहेत 21 झाले. 21 बॉल्स आणि 28ची गरज. पुढचा बॉल स्वीप आणि थेट हातात. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज होत आहेत बाद. धक्का पहिला. टीम आगमन. कॅप्टन होते ते कॅप्टन बाद झालेत आणि कॅप्टनच्या जागेवर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल तुम्हाला पाहायला मिळेल. जितेश येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळत आहे, कारण अजूनही काय माघार घेण्याची तयारी नाही या उनबाट संघाची. त्यांना माहिती आहे की आपण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहोत तोपर्यंत मैदान जिंकण्याची धमक ठेवावी लागेल. सामन्याचा निकाल बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न द्यावे लागतील आणि तेच प्रयत्न सुरू आहेत. बॉलला ढकललंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण बघा किती जबरदस्त झालंय. अजूनही या दोन्ही संघांना जिंकायचंय, पण त्यासाठी पुढची 10 मिनिटं खूप महत्वाची आहेत. मिळते एक धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 24 धावा. 24. पुढचा बॉल बॅटची एज. बॉल फाईन लेगला. मिळते तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक धाव. 3 षटकं संपतायत. धावसंख्या आहे 25 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 26 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 26 धावा. 18 बॉल्स 26. आपण पाहतोय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. या अगोदर जेरीला टॉमलाच मारताना आपण पाहिलं होतं. आता टॉमने नाही मारलं. कोणी मारलं? विशालने मारलं. चला 3 षटकं संपलेले आहेत आणि धावसंख्या 25 झालेली आहे. जिंकण्यासाठी 26 ची गरज आहे. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. भावेशने मारलं, टॉमने नाही मारलं. तर बॉलिंग ट्रॅकवर मनीष येत आहेत. मागच्या षटकामध्ये मनीषने खर्च केले होते 2 चौकार. तरी सुद्धा जर मनीष स्वतःवर जबाबदारी घेतोय, जे कॅप्टन आहेत, तर त्याच्याकडे 100% काही ना काही आहे. पण सुरुवात या षटकाची वाईट बॉलला झालंय. जे नकोय ते टाळावं लागेल. उनबाटला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी फुल लेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची इन्साइड एज. बॉल स्क्वेअर लेगला. मिळते एक धाव. एका धावीची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 27. जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करणार आहे, कारण स्कोर लेवल झाला तर ज्यांच्या विकेट कमी तो संघ जिंकणार आहे. बॉलला खेळायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ग्लान्स करत असताना बॉल खेळलेला आहे. फलंदाज जितेशने सिंगल कंप्लीट करून जगदीशला स्ट्रायकर एंडला आणलं. धावसंख्या पोहोचते आता 28. राऊंड विकेट मनीष या षटकाला आपल्या नावावर करण्यासाठी तयार आणि ती तयारी आहे. बॉलला टर्न मिळतोय. बॉल लो राहतोय. जरी उंची मनीषची चांगली आहे, पण बॉल खाली ठेवण्यासाठी तो ओळखला जातो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बॉल खाली राहिला. खेळायचा होता मिड विकेटला. बॉल
जातोय कव्हर्सला, फॉलो थ्रू मध्ये स्वतः मनीष पोहोचतोय बॉलवर. मागच्या षटकात काय झालंय त्या गोष्टीवर माझं लक्ष नाहीये. या षटकात मला चांगलं करायचं आहे, त्यावर मी फोकस करतोय. आणि त्याचमुळे मागच्या 4 बॉलवर त्यांनी खर्च केला 4 धावा. इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 29. रिवर्स खेळले आहेत कव्हर क्षेत्ररक्षक निखिलने. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला मुवमेंट घ्यावी लागते आणि तीच मुवमेंट निखिलच्या वतीने घेतली गेली. कव्हर्सला मिळते फक्त एकच धावसंख्या. 30 शेवटचा बॉल या षटकातला. 21 ची गरज. पुढचा बॉल खेळलाय फ्रंट फुटला बॅलन्स करून. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला, हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. मिड विकेट क्लिअर. चौकार. बारा चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. आपण या क्वार्टर फायनलच्या पहिल्या लढतीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळालेत. पण पाहूया वरचढ कुठला संघ राहतोय आणि सेमीफायनल मध्ये पहिला संघ कोणता आहे जो आपली नोंद करतोय. शेवटच्या 2 षटकांसाठी पाहूया गोलंदाजांची निवड कशी केली जाईल. 5व्या षटकासाठी स्वयं येत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत जितेश. जगदीश वन मॅन शो आतापर्यंत राहिलेले आहे. जगदीशच्या वतीनं आतापर्यंत 4 चौकार संघाला मिळाले आहेत आणि एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स जो पाहिजे कोणत्याही संघाला पहिल्या क्रमांकावर येत असताना जगदीशने तो परफॉर्मन्स दिलेला आहे. पण अजून खेळ संपला नाही. अजून सामन्याचा निकाल हाती आला नाही. मनीष पुन्हा चुकलाय पण आता जितेशला परतावं लागते. व्हाईट बॉलची एकदा मिळणार आहे. 1 रन तर मिळेल पण जितेशचा खेळ संपलाय. चला DRS सुद्धा आहे. त्याची तपासणी चालू आहे विश नेटवर्कच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. आणि पाहूया तो बॉल नेमका डिलिव्हर कुठून झालेला आहे. स्टंपच्या बाजूनं की स्टंपच्या वरून त्याची तपासणी चालू आहे. तिसरे पंच तुम्हाला निर्देश देतील की नेमका तो फेअर बॉल आहे की नाही. तर तो व्हाईट बॉलच आहे. तर यस पंचांच्या वतीनं ते निरीक्षण केलेलं आहे. एक्स्ट्रा रन मिळते. बॉल काय काउंट होणार नाहीये. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 1 धाव तर मिळते बोनसची. टीम आगवणला धावसंख्या पोहोचते 35. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 16 ची. बॉल शिल्लक आहेत 12. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. बिलीव्ह युअर सेल्फ असं म्हटलं जातं. आणि त्याचमुळे पाहूया आता ज्या गतीनं जायचंय त्या गतीनं हे षटक खेळलं जाईल का फलंदाजांच्या वतीनं. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा स्वयं. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत जगदीश. नवीन फलंदाज हिम्मत. आणि जगदीशचा खेळ संपला. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. या अगोदर व्हाईट बॉल स्ट्राइक रोटेट आणि स्ट्राइक रोटेट झाल्यावर जगदीशचा विकेट मिळतोय. गोलंदाज स्वयं होतोय कमबॅक टीम उनबाटचा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पियुष गेलेत का आणि कोणाच्या जागेवर पियुष आलाय. हा माहिती द्या अगोदर माहिती द्या. अंबर थांबा 2 मिनिटं. प्रिन्स बाहेर आणि मयूष आत. चला इम्पॅक्ट प्लेअर पंचांचा निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्देश आलेला आहे. चिक नक्कीच पाहू शकाल आमच्यामध्ये 1 टू स्पेशलिस्ट अजित निकम सर आगमन झालं. वेलकम सर. आपलं स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विकेट मिळाले गोलंदाज स्वयंला आणि आता ही 1 धाव मिळेल फलंदाजाला. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जातो. 1 धाव वाढते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 15 धावा. सामना जसा आम्हा सर्वांना हवा होता तसाच सामना रंगतोय. एकतर्फी सामने कुणाच्या लक्षात राहत नाही.
जो सामना शेवटच्या बॉलवर पोहोचतो तोच प्रेक्षकांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात राहतो. आणि हा पहिला सामना जो क्वार्टर फायनलचा आहे तो शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आता वाढली आहे. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल्समध्ये आवश्यकता आहे 15 धावांची. पुढचा बॉल नाही, या गोष्टी नकोय. ज्या गोष्टी नकोय त्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. सर्व वडीलधारी माणसे तेच सांगतात. आणि आता क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा नो बॉल व्हाईट बॉल अशा सिच्युएशनला नकोय. जागा बनवून तो खेळलाय आणि हा निकालात घेऊन जाणारा चौकार फलंदाजाच्या वतीने मिळतोय. आगमन संघ वरचा ठरतोय 4 धावा. मालिकावीरचा पुरस्कार जिंकताना आपण पाहिलं त्याने खेचलाय हा चौकार. हिम्मत माची धावसंख्या पोहोचते 41 वर. जिंकण्यासाठी अजून 10ची गरज. अजून सामना संपला नाहीये, निकाल हाती आला नाहीये. 9 चेंडू 10 धावा आणि हा चौकार आता पूर्णपणे बाजू भक्कम झाले. टीम सुगुन फाउंडेशन जय जगनदेव आगमनची चौकार. तर काढूया टॉम अँड जेरी. सामना अजून संपला नाहीये. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीने 25 जिंकण्यासाठी. चष्मा द्या जेरीला नंबर लागलाय. पुढचा बॉल आता पूर्णपणे प्रेशर गोलंदाजावर शिफ्ट झालेला आहे. या षटकात जवळपास सामन्याचा निकाल ठरणार आहे असंच दिसते. धावसंख्या 46 झाले. जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. पुढचा बॉल अजूनही माघार घेऊन नाही चढणार. 46 झाल्यात. विकेट समोरच्या 4 आहेत आणि तुमच्या 3 आहेत. पुढचा बॉल कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. पहिल्या डावात काय घडलंय ते सुद्धा तपासायचंय. लेट कट मिळते 1 धाव. धावसंख्या 1च्या मदतीने पोहोचते 47. जिंकण्यासाठी आवश्यकता 4 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 4 धावा. कसा बसा सामना शेवटच्या षटकात घेऊन जावा लागेल गोलंदाज स्वयंला. हा बॉल खूप महत्वाचा आहे या 5व्या षटकातला. पाहूया या सामन्यावर कशा पद्धतीनं आपण पाहतोय. दृष्टिकोन जर पाहिला तर आगमन संघ वरचढ आहे. पण पाहूया उनबाट कडून तो अनपेक्षित टर्न होतोय का. आपल्या संघाचा विजय साकारण्यासाठी मेहनत द्यावी लागेल. सामना शेवटच्या षटकावर. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 4ची गरज. सामना संपला नाहीये, निकाल हाती आला नाहीये. संघर्ष चालू आहे दोन्ही संघांचा. शेवटचे 6 बॉल्स 4ची गरज. शेवटचे 6 बॉल्स आणि शेवटच्या 4 धावा. चेक डीएनसी टीम अपना बॉल चेक करने के लिए तुरंत आइए. अमान जवान बॉल चेक अभी आपको करना है, ध्यान में रखिएगा. डीएनसी टीम ओवर टू कॉम बॉक्स. गोलंदाजाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय, तू फक्त लढ तरच होशील वरचढ. आणि पाहूया तो संघर्षाचा लढा गोलंदाज दाखवतोय का. हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाहीये, पण जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुम्हाला 100% एफर्ट्स लावून आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे. 2 वेगवेगळ्या संघातील खेळाडूंना एकाच फ्रेमवर आपण पाहतो विश नेटवर्कच्या. दोन्ही खेळाडू विजयाचं स्वप्न पाहतायत. या सामन्याचा निकाल आपल्या बाजूने घेऊन जाण्याची धमक ठेवतायत. शेवटच्या षटकात जबाबदारी भावेश उचलतायत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज. पहिला बॉल टॅप केलंय. कव्हर क्षेत्ररक्षक थ्रो चुकला आणि आता पहिल्याच बॉलवर झाली सर्वात मोठी चूक. पहिल्या बॉलवर मिळाल्या 2 धावा. आता शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 2ची गरज. पहिल्या डावामध्ये आगवण संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं, पण दुसऱ्या डावामध्ये उनबाट संघाकडून क्षेत्ररक्षणाच्या काही मिस्टेक्स दिसल्या आणि त्याचमुळे फलंदाज प्रत्येक चुकांचा फायदा उचलत गेला आणि आता
आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी त्यांना 5 बॉल्समध्ये फक्त 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत हिम्मत. पाहूया, क्षेत्ररक्षण थोडं जवळ केलेलं आहे. अजूनही उनबाड संघ काय माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकतं क्रिकेटचा खेळ, तेच सांगतो. 5 बॉल 2 ची गरज आहे. डीएनसी टीम बॉल चेक करने के तुरंत आना. डीएनसी टीम बॉल चेक के लिए तुरंत आइए. Over to शॉर्ट combo. कव्हर, शॉर्ट पॉइंट, सिलिमिड ऑफ, सिलिमिड विकेट, स्क्वेअर लेग, सगळं क्षेत्ररक्षण जवळ केलेलं आहे या शेवटच्या मोमेंटसाठी. आणि येतोय हा डॉट बॉल, प्राइसलेस डॉट बॉल आहे. एक डॉट बॉल आता प्रेशर डायव्हर्ट करेल फलंदाजावर. बॉल शिल्लक आहे 4, आवश्यकता आहे 2 धावांची. क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टींसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानांना भेट देतात. या शेवटच्या षटकासाठी त्यांना खूप काही आकर्षित करतं आणि तेच आकर्षण या दोन्ही संघांच्या वतीनं निर्माण केलेलं आहे. 4-2 फुलेन बॉल होता. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः यष्टीरक्षक पोचला बॉलवर, स्क्वेअर लेगला. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. शेवटचे 3 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जर विकेट गमावला नाही, विकेट सेम आहेत. विकेट सेम आहेत, लक्षात घ्या. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 ची गरज आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव. 1 धाव पूर्ण करायची आहे. कशीही ती पूर्ण करावी लागेल. चर्चा दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान होते की नेमकं कशा पद्धतीने या पुढच्या मोमेंटला आपल्या नावावर घेऊन जाता येईल. शेवटचा क्षण आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाचा क्षण आहे आणि त्यामुळे मनीष कडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. अपेक्षा भंग. सामना जिंकला सगुन फाउंडेशन. जय जगनदेव आगवण. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम उनभाट. धन्यवाद डीसी मास्टर. मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करणार आहोत. जर पाहिलं गेलं तर मॅच समजा पाहिलं गेलं तर खूप चांगला खेळ साकारला. जर पाहिलं गेलं तर